खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा 2024-2025 जमा होणार। मुख्यमंत्र्यांनी यादी जाहीर केली आहे आणि पेपरमध्ये सध्या बातमी आलेली आहे, पीक विमा जमा होणार। 2024-25चा पीक विमा जमा होणार। वाटप सुद्धा सुरू झालेले, आपल्याला कधीही मेसेज लगेच येऊ शकतो। पीक विमा 2024-25ची काही रक्कम रखडली होती। 13 जिल्ह्यात आज 15,000 रुपयाप्रमाणे वाटप सुरू झालेले आहे। साधारणपणे 1200 ते 1300 कोटीचा पहिला टप्पा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे। निकष जे आहे ती थोडीशी शिथिल करून येत्या 2 ते 3 दिवसामध्ये कंपन्यांना 15,000 रुपये देणं बंद करणार आहे। येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहे। पीक विमा 2024-2025ची सर्वात मोठी अपडेट आज चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे। 2 ते 3 दिवसामध्ये सर्व कंपन्या महाराष्ट्रातील जे सर्वात जास्त नुकसान झालेले आहे अशा 14 ते 15 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करणार आहे। पीक विमाविषयीची बरीच अपडेट आपण गेल्या काही दिवसापासून टाकत होतो। काही ठिकाणी पैसे सुद्धा यायला सुरुवात झाली आहे। मग जे काही पैसे आलेले आहे सध्या ते मागच्या वर्षीच्या पावसा व्यतिरिक्त जे काही नुकसान झालेलं होतं, म्हणजे काय बियाणे खराब असतील किंवा इतर रोगराई असेल यांचे पैसे आले होते। परंतु आता पीक विम्याची जिल्ह्यांनी वाटप करायचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी जाहीर केला आहे। येत्या काही दिवसातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे 75% जमा होणार आहे। साधारणतः पहिला टप्पा जो आहे तो 13 जिल्ह्यांचा आहे, ज्या ठिकाणी सर्वात जास्त नुकसान झाले आहे। अशा सर्व जिल्ह्यांमध्ये 1500 कोटी रुपयाचा पहिला टप्पा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येणार आहे। पीक विम्याचे वाटप येत्या 2 ते 3 दिवसामध्ये होणे अपेक्षित आहे। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 75% निकष थोडेसे शिथिल केले आहे। म्हणजे काय केलं आहे तर सरकारने जे काही डॉक्युमेंट्स आहे ते डॉक्युमेंट्स आता बघा सरसकट पैसे द्यायला सुरुवात केली आहे। परंतु त्याआधी काही पडताळणी बेसिक केलेलं आहे। सर्व शेतकरी आहे का, त्यांनी ते पीक घेतलेलं होतं का, त्याच्या नावावर जमीन आहे का, आधार कार्ड अपडेट आहे का, पॅन कार्ड अपडेट आहे का, बँकमध्ये अकाउंट आहे का, तरच या पीक विमा कंपन्यांना पैसे देण्याचे आदेश आहे। पीक विमा 2024 पासूनचा रखडलेला पीक विमा आता लवकरच मार्गी लागण्याची सूचना दिलेल्या आहे। 1200 कोटी रुपयाचा पहिला टप्पा अतिशय मोठा टप्पा आहे। पीक विमा वितरण सर्वात महत्त्वाचं आहे, कारण का तर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशांवरती नियोजन करता येतं। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण रोजच्या रोज घेऊन येत असतो। परंतु आता पीक विमा जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। राज्याचे कृषी मंत्री असतील, राज्याचे मुख्यमंत्री असतील यांनी जाहीर केलेल्या पॅकेजनुसार 1500 कोटी रुपये पहिल्या टप्प्यामध्ये आता जमा होणार आहे। आता 15,000 रुपये प्रति हेक्टरी पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे जो काही पहिला हप्ता आहे तो 15,000 रुपयांनी हेक्टरी नुकसान ज्यांचे झालेलं आहे त्यांना दिला आहे। परंतु आता जर नवीन मॉडेल आपण बघितलं तर यावर्षी हे पिकावाईज मॉडेल आहे। आणि दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे नवीन पीक विमा भरण्यासाठी सुद्धा अजून 3 दिवसाची वाढीव मुदत दिली आहे। शेतकऱ्यांनी ते सुद्धा फॉर्म लवकरात लवकर भरून घेणं गरजेचं आहे, नाही तर पुढच्या वर्षीचा पीक विमा आपल्याला येणार नाही। या वर्षीचा पीक विमा काही भरपूर शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे, परंतु आपण जर व्यवस्थित समजून घेतलं तर पीक विमा यावर्षीचा अतिशय चांगल्या योजना आहे। कारण काय याच्यामध्ये थोडेसे पर्सेंटेज पैसे वाढलेले आहे, कारण 1 रुपया पीक विम्यामुळे सरकारी तिजोरीवरती मोठा भार येत होता। परंतु आता जर आपण बघितलं तर या नवीन योजनेनुसार लवकर पैसे सेटल होण्यासाठी कंपन्यासुद्धा बांधील आहे। 1 रुपया पीक विम्यामध्ये सरकार सर्व पैसे देत होतं, परंतु आता हा हप्ता जो आहे तो शेतकऱ्यांकडून आल्यामुळे लवकरात लवकर प्रोसेस होणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यांनी नवीन वर्षाचा सुद्धा पीक विमा लवकरात लवकर भरून घ्यावा, त्याचे करून जे नवीन पुढचा जो हप्ता आहे याचा फायदा शेतकऱ्यांना लवकरात लवकर होईल। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट असतील, पीक विम्याची यादी कुठे येणार आहे, पीक विम्याची अपडेट कशी करायचं, KYC अपडेट असेल, पीक विमा डॉक्युमेंटेशन असेल, नवीन पीक विमा कसा भरायचा आहे, या सर्वसाठी आपण लेटेस्ट व्हिडिओ घेऊन येत असतो। चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर पीक विमा संदर्भातील समस्या, पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार, पीक विमा कधी येणार, पीक विम्याचे डॉक्युमेंटेशन, त्याचबरोबर पीक विम्याचं अकाउंट कोणत्या बँकेचं असलं पाहिजे, पीक विमा कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार आहे, या सर्व बाबी आपण चॅनलच्या माध्यमातून कव्हर करत असतो। व्हिडिओ आपणास आवडत असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी चॅनलला कमेंट करून सांगा की आपण आमचा व्हिडिओ कुठून बघत आहात। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी चॅनलचं बेल आयकॉन दाबून प्रेस करा। पीक विम्याची यादी आपल्या तालुका विस्तार अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गेलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल। आम्ही आपले सहकारी आहोत। यानंतर अशाच पद्धतीने आम्हाला कमेंट करून कळवा की आपण कुठून आमचा व्हिडिओ बघत आहात। धन्यवाद।